उल्हासनगर आणि समस्या आहे तसंच जुनं समीकरण। सध्या उल्हासनगरमध्ये सीएनजी पंपांची संख्या अत्यंत कमी आहे। याचा त्रास रिक्षा चालकांसह सामान्य प्रवाशांनाही सहन करावा लागतोय। सीएनजी पंप सुरू करण्यासाठी काही जण पुढाकारही घेत आहेत, मात्र महापालिकेला ही समस्या सोडवण्यात रस नसल्याचं दिसून येत आहे। लांबच्या लांब लागलेली ही रिक्षांची रांग, सीएनजी पंपची संख्या वाढत नसल्यानं उल्हासनगरमध्ये हे चित्र तसं नेहमीच दिसतं। ही समस्या सोडवावी यासाठी कोणताच प्रशासकीय अधिकारी प्रयत्न करताना दिसत नाही। उलट महापालिकेचे अधिकारी ही समस्या कायम कशी राहील असाच प्रयत्न करतायत का अशी शंका येते। कारण पंप सुरू करण्याचे प्रयत्न करणाऱ्यांकडे मुबलक जागा नाही अशी कारणं पालिकेकडून दिली जात आहेत। नाशिक जिल्ह्याने आम्ही आमची जागा पण दाखवली होती, तेव्हा त्यांचा नकार झालेला आहे। आता जे आपले 4 नंबरला आणि 5 नंबरला सर्व पंपाचा झाला होता, त्याच्यामध्ये ते लोकांनी सांगितलंय आता आम्ही बांधकामचा परमिशन देऊ शकत नाही। बांधकाम कशाला पाहिजे तुम्ही फक्त सांगा ना। जसं कल्याणला जोकर टॅक्सी जवळला ते टँकर आणतात, टँकरमध्ये भरून टाकतात, तसं आम्हाला परमिशन द्या ना। गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगरचे रहिवासी सीएनजी पंपची मागणी करतायत। नितीन मोटवाणी पंप सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत। ज्वलनशील आणि स्फोटक या विभागानं त्यांना तशी परवानगीही दिली आहे, मात्र पुरेशी जागा नसल्याचं कारण महापालिकेकडून देण्यात आलंय। मात्र आपल्याकडे नियमापेक्षा अधिक जागा उपलब्ध असल्याचं मोटवाणी सांगतायत। यहाँ पर लगभग उल्लासनगर शहर के अंदर 7-8 हजार ऑटो रिक्शा जो है, मेरे ख्याल से लगभग 90% जो है रिक्शा अभी सब ही इसके सीएनजी गैस के ऊपर डिपेंड है। और इतनी गाड़ियां होने के लगभग इसके अबाउट के जो स्कूल की वैन वगैरह हैं वो भी आजकल सीएनजी की ही इसके ऊपर डिपेंड हैं। सीएनजी पंप्सची संख्या कमी असल्यानं रिक्षा चालकांचा मोठा तोटा होतोय। गॅस भरण्यासाठी 15 ते 20 किलोमीटरवर जावं लागत असल्यानं त्यांना दिवसाकाठी 500 रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय। आमचा सीएनजी पंप कल्याणमध्ये एकच असल्यामुळे आहे ना, आमच्या रिक्षावाल्यांना एवढा त्रास आहे। 4-5 तास जातात, धंदा काय करणार आणि काय भरणार। आपल्या एरियामध्ये कल्याणमध्ये अजून एखादा 1-2 पंप जरा दिला तर जरा आमची सुविधा होईल। शेकडो रिक्षा रांगेत उभ्या असल्यानं लोकांनाही प्रवास करताना अडचणींना सामोरं जावं लागतंय। मात्र तरीही या समस्येचं पालिकेला कोणतंही गांभीर्य नाही असं चित्र उल्हासनगरात पाहायला मिळतंय। किशोर पगारे, जय महाराष्ट्र, कल्याण।